नमस्कार शेतकरी भावांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 6-6चा हंडी पंप आहे. पाहू शकता तुम्ही 6 HP ची मोटर आहे आणि 6 स्टेजचा हंडी पंप आहे. पाहू शकता आपल्या हंडी पंपाचं आता काम करायचं आहे, पण बुशिंग वगैरे मारल्यात पंपाच्या, पाहू शकताय. आणि मी आता पहिला जो एम्प्लेअर टाकलाय तो पहिला मोजून घ्यायचा आहे. याच्यात डिस्टन्स किती यांमध्ये गॅप किती राहील व ती हंडीमध्ये आणि एम्प्लेअरमध्ये गॅप किती राहील ते पहिलं चेक करणं लय महत्त्वाचं असतं. मी पहिला पट्टीने गॅप मोजून घेतलेला आहे आणि तो डिस्टन्स मला वरती शेवटपर्यंत काढण्यासाठी मी पहिलाच खालचा एम्प्लेअर आहे तो प्रॉपर डिस्टन्स त्याचा काढून घेतला. म्हणजे शेवटपर्यंत आपला तोच डिस्टन्स राहील, म्हणजे एम्प्लेअर वर जाणार नाही, खाली जाणार नाही. म्हणजे हा असा मध्ये सेंटरला एम्प्लेअर चालला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं कधी पण पंपाचं काम करताना. पाहू शकताय अशा प्रकारे वरची हंडी एक बसून घेतली मी आणि थोडी तर ठोकळ्याने ठोकून घ्यायची, म्हणजे ती पूर्ण फिट बसली पाहिजे. कारण नट आपण काही लगेच आवळणार नट शेवटला काम झाल्यावरती आवळणार आहेत पूर्ण पंप भरून झाल्यानंतर. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी दुसरा एम्प्लेअर भरायचं टाकून पण झालेला माझा आणि वरती मी हंडी पंप बसवली. पाहू शकतो तुम्ही ही पंपाची जी हंडी आहे ती व्यवस्थित ठोकून घ्यायची, प्रॉपर ती फिट झाली पाहिजे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी तिसरा पण एम्प्लेअर बसवायचं काम चालू आहे माझं. आणि जेणेकरून पहिले एम्प्लेअर पाहायचे वर पण जास्त चाललं नाही पाहिजे आणि खाली पण जास्त घासलं नाही पाहिजे. ह्या दोन गोष्टी एम्प्लेअरमध्ये लय महत्त्वाच्या आहेत. पाहू शकताय मी स्लीव वगैरे सगळं चेंज केले त्याचं. अशा प्रकारे काम चालू आहे आपलं. आणि जरा काम करताना जर तुम्ही लक्ष देऊन बघा व्हिडिओ थोडा, जरा मी काम कसं करतोय काय करतोय, म्हणजे तुमच्या पण व्हिडिओ थोडा लक्षात येईल. अशा प्रकारे पाहू शकताय शेवटचे आपले एम्प्लेअर राहिले 2 फक्त आता. पाहू शकता अशा प्रकारे आपलं काम चालू आहे. ही वरची जी हंडी ती हंडी आपण पहिले तर बसून घेऊया आणि त्याच्यात परत अजून एक एम्प्लेअर टाकायचा आपला. पाहू शकताय. आणि जे पंप भरताना जे पंपाची जी केबल खाच आहे ते केबल खाच ध्यान ठेवायचे. दोन्ही पण खाच एक साईडला एक असते आणि दुसरी एक केबल साईड ती, कारण आपल्याकडे जास्त करून रेग्युलर स्टार कनेक्शनवाल्या मोटर असतात सिंगल केबलवाल्या, त्यासाठी आपलं एकच हे असते केबल चाल. त्यामुळे तुम्ही ध्यान देऊन बघा. आणि वरती आता मी स्लीव वगैरे टाकून घेतली शेवटला आणि वरचा जो चेकनट असतो तो चेकनट आवळून घेतला मी जाम पाण्याने. पाहू शकताय अशा प्रकारे पूर्णपणे वर आपला पंप फिट करून झालेला आहे आणि शेवटची हंडी मी ठेवून दिली. आणि याच्यावरती आता टॉपरचा हाऊसिंग येईल ते आपण शेवट लावणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे आपला पंप पूर्णपणे भरून झाला. मी डबल चेकनट वापरला म्हणजे जेणेकरून तो एक चेकनट ढिल्ला होणार नाही, म्हणून मी चेकनट डबल टाकलेला. पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे हा वरची हंडी आहे शेवटची, याला आपला पाईप बसणार आहे, लोखंडी कॉलम काय असेल तो बसेल याच्यावरती. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण पंपाचं काम करायचं कधी पण करताना. फक्त आता तुम्ही खाली डिस्टन्स बघा, अशा प्रकारे प्रॉपर डिस्टन्स राहिलं पाहिजे. आणि पंप वेळेला वर्किंग करून पाहायचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा.